पत्रकार परिषदेमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि आपल्याला माहिती आहे, आपल्याच माध्यमातून आम्ही काल ऐकलं आणि बघितलं देखील, काल माजी मुख्यमंत्र्यांची एक पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की धारावीचा जो प्रकल्प आहे, मुंबईतल्या धारावीचा जो प्रकल्प आहे, हा अदानींसाठी केला जातोय आणि वाढवण मंदिराच्या संदर्भातला विरोध हा त्याने त्या ठिकाणी दर्शवला। त्यांच्याबरोबर अनेक संघटनांचे प्रतिनिधी होते असं त्यांचं म्हणणं होतं। पण मी थोडं इतिहासामध्ये जातो की झोपडपट्ट्याच्या झाल्या मेट्रो सिटीमध्ये, देशाच्या मेट्रो सिटीमध्ये जे झोपडपट्ट्या झाल्या याचे एकमेव कारण म्हणजे काँग्रेसचं सरकार। मतदानासाठी अशा पद्धतीच्या लोकांना काहीतरी आमिष दाखवायची, झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन करतो म्हणून सांगायचं, मतदान करून घ्यायचं आणि 5 वर्ष त्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या, प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहणाऱ्या जनतेकडे बघायचं नाही, हे धोरण काँग्रेसनं आखलं। आणि हे ज्यावेळी वंदनीय बाळासाहेबांच्या लक्षामध्ये आलं तेव्हा बाळासाहेबांनी देशातली पहिली एक स्कीम लॉन्च केली, ती म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन। आणि त्याच्यामध्ये बाळासाहेबांचा असा संकल्प होता की झोपडीतला माणूस हा घरामध्ये गेला पाहिजे, झोपडीतल्या माणसाचं दारिद्र्य नष्ट झालं पाहिजे आणि त्याला बाकीच्या लोकांसारखं चांगल्या घरामध्ये राहता आलं पाहिजे, म्हणून झोपडपट्टी पुनर्वसनाचा कार्यक्रम तत्कालीन युती सरकारमध्ये आदरणीय बाळासाहेबांच्या आदेशानं सुरू झाला। त्याच्यानंतर धारावी ही झोपडपट्टी जी आहे ती आपण कायमस्वरूपी सांगतो की आपल्या खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे, तिथे अनेक लोक राहतात, अनेक लोक त्या ठिकाणी उद्योगधंदे करतात। परंतु काँग्रेसी प्रवृत्तीचं आजपर्यंतचं म्हणणं असं होतं की त्यांनी तसंच खिचपत पडलं पाहिजे, तसंच तिथे राहिलं पाहिजे आणि मतदानाचा उपयोग फक्त आम्हाला झाला पाहिजे। म्हणून आपल्याला आठवत असेल की तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी धारावीचा पुनर्विकास करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला, म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नाची परिपूर्ती करण्याचा निर्णय घेतला। आणि काही कालावधीनंतर सरकार बदललं। सरकार बदलल्यानंतर सरकारमध्ये काँग्रेस देखील आलं आणि ज्या काँग्रेसची पूर्वीपासूनची भूमिका आहे की झोपडपट्टी पुनर्वसन होऊ नये म्हणून कदाचित 2.5 वर्षामध्ये याच्यावर ठोस निर्णय झाला नाही। पुन्हा सरकार बदललं, एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले, आता अजितदादा देखील उपमुख्यमंत्री आहेत। आणि असं असताना एखाद्या झोपडपट्टीचं पुनर्वसन हे अतिशय चांगल्या पद्धतीनं पारदर्शकपणानं होत असताना त्याच्यावर शंका कुशंका निर्माण करणं, याचा अर्थ काँग्रेसचा अजेंडा चालवणं असा आहे। आजपर्यंत काँग्रेसच्या सरकारमध्ये जे काय होऊ शकलं नाही ते धारावीचं ऐतिहासिक पुनर्वसन जर शिंदे, फडणवीस आणि अजितदादा करत असतील तर मला असं वाटतं की सगळ्या पक्षांनी त्याचं समर्थन केलं पाहिजे। आजही तो तिथला वर्ग आहे, तो झोपडीतच राहिला पाहिजे अशा पद्धतीची भावना जर कोणाची असेल तर या भावनांशी विद्यमान सरकार हे सहमत नाही। अदानी हे त्यातले कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांना टेंडर कसं दिलं गेलं, काय दिलं गेलं हे कागदपत्र कधीही मिळू शकतात, पण अदानीला ते टेंडर मिळाले म्हणून पूर्ण सरकारला बदनाम करायचं ही फॅशन आता जुनी झालेली आहे। मागच्या वेळी अंबानी होते टार्गेट म्हणून त्यांच्या घराखाली सचिन वाजेनं जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या, आता कदाचित टार्गेट अदानी असतील। अदानीनी अंबानीनी कुठची टेंडर घ्यायची कुठची नाही घ्यायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु सरकारच्या माध्यमातून पारदर्शकता राखूनच ही टेंडर दिली गेलेली आहेत। ज्या सचिन वाजेमुळं जिलेटिनच्या कांड्या अंबानींच्या घराखाली ठेवल्या गेल्या, हीच भीती जगातल्या उद्योजकांपर्यंत गेलेली आहे आणि ती भीती काढण्याचं काम आम्ही सरकार म्हणून करतोय। म्हणून 3 वर्षात जो मागे गेलेला महाराष्ट्र उद्योग जगतामध्ये आता पुन्हा एकदा 1 नंबरला आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की उद्योगांवर कायमस्वरूपी चर्चा होत असताना 9 तारखेला देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब हे गडचिरोलीमध्ये येत आहेत आणि जो आतापर्यंत गडचिरोली हा नक्षलिस्ट एरिया आहे असं सांगितलं जात होतं, आमच्या सरकारनं पुढाकार घेतला, विशेषतः शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला आणि आता गडचिरोली ही उद्योग नगरी आहे
हे दाखवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. 9 तारखेला इलॉईड नावाच्या मोठ्या प्रकल्पाचं जवळजवळ 20,000 कोटी रुपयाच्या प्रकल्पाचं भूमिपूजन स्वतः अमित शहा साहेब येऊन गडचिरोलीमध्ये करतायत. जिंदालचा तिथं प्रकल्प होतोय. त्याच्यामुळे गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये जर आम्ही जाऊन विकास करू शकतो तर मुंबईचा देखील सर्वांगीण विकास झाला पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. आणि ही सरकारची भूमिका असल्यामुळं पूर्ण मुंबईमध्ये काँक्रिटीकरणची कामं सुरू झाल्यामुळं, मुंबईचं सुशोभीकरण झाल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी पूर्वी होऊ शकल्या नाहीत, आपण करू शकलो नाही, हे नैराश्य काही लोकांना आलेलं आहे. आणि काँग्रेसची जी कायमस्वरूपी भूमिका राहिलेली आहे की झोपडपट्टी पुनर्वसन करण्याच्या बाबत जी शंका कायम त्यांच्या मनामध्ये होती, तीच शंका त्यांच्या अलायन्सच्या लोकांमध्ये आहे. आणि म्हणून अदानींवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा धारावीच्या झोपडपट्टीचं पुनर्वसन करायचं की नाही हे एकदा त्या पक्षानं जाहीर केलं पाहिजे, म्हणजे त्यांच्या मनातली खरी इच्छा पुढे येऊ शकते. दुसरा काल जो वाढवण बंदराच्या संदर्भामधला एक चर्चा झाली फार मोठी. मला महाराष्ट्रातल्या जनतेला एक विनंती करायची आहे, तिथल्या जनतेला देखील विनंती करायची आहे. हे बंदर देशातलं सगळ्यात मोठं बंदर आहे. JNPTपेक्षा देखील मोठं बंदर या ठिकाणी होणार आहे. आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार आहे. महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळत असताना तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हे बंदर सरकार बांधणार आहे. तर त्याच्यावर देखील शंका निर्माण करायचं ही प्रवृत्ती काय आजची नाही. कायमस्वरूपी एखादा प्रकल्प आला की त्याला सुरुवातीला विरोध करायचा आणि नंतर तो कसा मावळतो हा माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. त्याचं उदाहरण राजापूरची रिफायनरी आहे. एक लोकप्रतिनिधी सांगतात की रिफायनरी पाहिजे याच पक्षाचे, आणि दुसरे लोकप्रतिनिधी सांगतात की रिफायनरी नको. म्हणजे झाली तर एका लोकप्रतिनिधीमुळं आणि रद्द झाली तर दुसऱ्या लोकप्रतिनिधीमुळं. ही दुट्टप्पीपणाची जी भूमिका आहे ही कायमस्वरूपी यांची राहिलेली आहे. आणि म्हणून मला महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती करायची आहे की वाढवण बंदर असेल किंवा धारावीचा प्रोजेक्ट असेल, हे पारदर्शकपणानं तिथल्या लोकांना विश्वासात घेऊनच पुढे आम्ही जाणार आहोत. त्याच्यामुळे कुठेही शंका ठेवायची आवश्यकता नाही. आणि ज्यांनी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब ठेवले असे अधिकारी जे लोक सरकारमध्ये घेत होते, त्यांनी उद्योजकता वाढवणं आणि उद्योजकांना सहकार्य करणं याच्यावर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. सर, आपल्याला वाटतं की काँग्रेसचे जे काम आहे ते उद्धव ठाकरे करतात, म्हणजे जे काँग्रेसने मोर्चा वगैरे काढायला हवा होता ते उद्धव ठाकरे मोर्चा काढतात? नाही, कसला मोर्चा? मोर्चा काढणार आहेत ना अदानीच्या संदर्भात? नाही, मोर्चा काढण्यासाठी मला तर धारावीच्या लोकांना विनंती करायची आहे. धारावीच्या तिथे प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहणाऱ्या गरीब जनतेला विनंती करायची आहे की धारावीच्या प्रकल्पाच्या विरोधामध्ये मोर्चा काढणं याचा अर्थ धारावीच्या लोकांना कधीही घरामध्ये जाऊ नये अशा पद्धतीची प्रोव्हिजन करून ठेवणं आणि पूर्ण वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराला हरताळ फासणं. झोपडपट्टी पुनर्वसन ही संकल्पना देशामध्ये जर पहिल्यांदा कोणी मांडली असेल तर ती वंदनीय बाळासाहेबांनी मांडली. आणि जर शंका असेल तर सरकारकडे येऊन काही गोष्टी होऊ शकतात ना. त्याच्यासाठी आता 4 राज्यांमध्ये वाताहत झाल्यानंतर आम्ही किती स्ट्रॉंग आहोत हे दाखवण्यासाठी मोर्चा काढायची काही गरज नाही. जी 3 राज्यांमध्ये परिस्थिती झाली त्याच्यापेक्षा बेकार परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होणार आहे. त्याच्यामुळे कुठंतरी मतदारांना वेगळ्या पद्धतीनं नेणं, दिशेला नेणं हे करून उपयोगाचं नाही. मला असं वाटतं की धारावी झोपडपट्टीचा हा प्रकल्प इतका आदर्शवत प्रकल्प होणार आहे की ज्याचा आदर्श जगातल्या प्रत्येक देशानं घेतला पाहिजे, इतक्या चांगल्या पद्धतीचा हा प्रकल्प आहे. धारावी आता आपण धारावी म्हणालात आणि त्यात वाढवून हे बंदर असं विकास होत असताना काय लोकांची मानसिकता बदलत का नाही? त्याचं मागचं कारण काय? याच्या मागचं कारण मला असं वाटतं की आपण जर जनजागृती केली आणि त्यांची मानसिकता बदलायला जर आपण मदत केली तर ती मानसिकता बदलू शकतो. लोकसभेचं आणि विधानसभेची निवडणूक आलेली याची नांदी आहे. कुठूनही ती मतं आपल्याला मिळाली पाहिजे. तिथं काहीतरी निगेटिव्हिटी क्रिएट करायची, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि आमचं सरकार आल्यानंतर आम्ही चांगलं करून दाखवतो अशा पद्धतीच्या घोषणा करायच्या आणि मतं मागायची, ही त्याच्यामधली टॅक्ट आहे. परंतु सरकारमध्ये असताना 2.5 वर्षामध्ये आपण धारावीसाठी काय केलं, धारावीच्या लोकांना किती वेळा आपण बैठकीला बोलवलं, हे देखील काहीतरी जाहीर झालं पाहिजे ना. त्याच्यामुळे गरीब माणसानं, म्हणजे मी नवीन घरामध्ये जाऊ शकतो पण गरीब माणसानं घरामध्ये जायचं नाही, नवीन घरामध्ये जायचं नाही, ही स्ट्रॅटेजी साफ चुकीची आहे. तुम्ही धारावीच्या लोकांना काहीतरी विनंती करायची असं वाक्य मी धारावीच्या लोकांना विनंती करतो की आपण झोपडीमधनं जर स्वतःच्या घरामध्ये, चांगल्या घरामध्ये जाणार असाल आणि त्याला जर कोण आडकाठी करत असेल
तर त्याला देखील जोरदार पद्धतीनं प्रतिकार झाला पाहिजे. कारण शासन जे काम करतंय हे धारावीच्या लोकांसाठी काम करतंय, धारावीतल्या जनतेसाठी काम करतंय. आजूबाजूची लोकं आणून धारावीतली काही लोकं घेऊन काँग्रेसच्या नेत्यांचं पाठबळ घेऊन जर कोण हे असे आंदोलनं करत असतील, मोर्चे काढत असतील तर साफ चुकीचं आहे. आणि म्हणून मला धारावीच्या लोकांना विनंती करायचं आहे की आपलं भलं कशामध्ये आहे हे देखील आपण बघितलं पाहिजे. झोपडपट्टीमधनं जर आपण घरामध्ये जाणार असू तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एक आरोप आहे, हिंमत असेल तर महापालिका निवडणूक घेऊन दाखवा. 16 जे राज्यातल्या महानगरपालिका निवडणुका राहिल्या त्या तुम्ही जाणीवपूर्वक ठेवलेल्या आहेत या सरकारने. याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. हा सुप्रीम कोर्टाचा अवमान आहे. या सगळ्याबद्दलचं एक ओबीसी बाबतचं पिटिशन हे सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे आणि कदाचित काही लोकांना इकडे मराठा समाजाला संभ्रमामध्ये ठेवायचं, इकडे ओबीसी समाजाला संभ्रमामध्ये ठेवायचं. इथे ओबीसीचं आरक्षण नसताना निवडणुका मागायच्या, मराठ्यांचं आरक्षण नसताना निवडणुका मागायच्या. हे दोन्ही समाजाच्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही जे थांबलेलो आहोत हे सुप्रीम कोर्टाच्या पिटिशनमुळे थांबलेलो आहोत. ग्रामपंचायतीसाठी कुठं आम्ही गेलो ना सामोरं. ग्रामपंचायतीला 2 नंबरचे 7 नंबरला गेले. हे पण आत्मचिंतन केलं पाहिजे ना. ग्रामपंचायतीच्या ज्या 2300 निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सगळी गोळाबेरीज जर केली, सगळी गोळाबेरीज, तर महायुती 1700पर्यंत जातं आणि बाकीची आकडेवारी बघा. त्याच्यामुळे मला असं वाटतं की निवडणुकीला कोणी घाबरत नाही. निवडणुकीला कधीही सामोरं जायला आम्ही तयार आहोत. परंतु महत्त्वाचा मुद्दा आहे की जे ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतीमध्ये पराभव झाले त्याचं देखील काही लोकांनी आत्मचिंतन करावं. विरोधक विरोध करणार तरी आपण त्यांना विरोधाला न जुमानता आपण आपल्या विकासाची कामे पुढे ठेवणार सुरू. परवा देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये होते. त्यांनी स्पष्ट पद्धतीनं असं सांगितलंय, कुणी जरी माझ्यावर टीका केली, कुणीही माझा बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला मी विकासानं उत्तर देईन. आणि सुदैवानं मुख्यमंत्री जे बोलतात ते करतात, विकासात्मक ते पुढे चाललेले आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना साथ देत आहेत. त्याच्यामुळे कुणाच्याही टीका टिप्पणीचा आमच्यावर परिणाम होत नाही, फरक पडत नाही. रिफायनरीचा विषय आता मागाशी बोलला, रिफायनरी सध्याची अपडेट काय? रिफायनरीची सध्याची अपडेट ही कातळ शिल्प जी वगळावी हा जो काय एक मागणीचा विषय होता, ती कातळ शिल्प आपण वगळलेली आहेत. सॉईल टेस्टिंगचा रिपोर्ट आल्यानंतर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच आपण पुढे जाणार आहोत. एखादं व्यासपीठ मिळालं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका करणं आणि स्वतःचं काहीतरी नवीन अस्तित्व निर्माण करणं असं कोणी करू नये. तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच पुढे जाणार आहोत. तिथं विश्वासात न घेता जबरदस्ती करून कुठेही आपण प्रकल्प करण्याचा प्रश्न येत रिपोर्ट नाही. कधी येईल सॉईल टेस्टिंगचा? कारण आता भरपूर महिने होऊन गेले. सॉईल टेस्टिंगची जी लॅब आहे ती कंपनीची लॅब आहे. त्यांनी इंटरनॅशनल लॅबमध्ये टाकलेलं आहे. त्याच्यामुळे ते कधी येईल हे मी सांगू शकत नाही. अधिवेशन सुरू होत आहे रत्नागिरी जिल्ह्याचे आपल्या ते मतदारसंघातले कुठे काय पाठवलेले विषय? कुठल्या कंपनीकडे गेले? कारण सॉईल टेस्टिंगला एवढे 6 महिने नाही लागले. नाही, म्हणून त्यांच्याकडे कदाचित रिपोर्ट पण आला असेल, त्याची कल्पना मला नाही. तो रिपोर्ट आल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. जो दौरा आहे तो रद्द झालेल्याची अपडेट मिळते. गडचिरोलीचं गडचिरोली. माहित नाही मला. तिथलं काही दुसरं नियोजन असणार? नाही, तिथं 21,000 कोटीचा प्रकल्प इलॉईड नावाची कंपनी करते. दौरा जरी रद्द झाला असेल पुढे तो दौरा होऊ शकतो. मी 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी गडचिरोलीला होतो आणि सांगताना मला आनंद होतोय की एका दिवसात याच लॉईड कंपनीला MIDCनं 950 हेक्टर जागा एका दिवसामध्ये दिली. त्याच जमिनीवर हा कार्यक्रम आहे. सर, आरोग्य सेवेमध्ये काही बढती आणि बदल्या होतात, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो असा आरोप शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे. काय उत्तर असेल? संजय राऊत आणि याच्यामध्ये पुरावे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिले गेले. पुरावे दिलेले तपास करू. पुरावे जे दिलेले आहेत ना त्याचा तपास करू ना. तर मराठा आरक्षणाला जलगाई होण्याची शक्यता आहे. कारण ज्या मराठा आरक्षणाच्या ज्या नोंदी आहेत त्याच्यासाठी त्या मिळवण्यासाठी शिंदे सरकारी समिती आहे ती हैदराबादला जाणार आहे. उर्दूमधल्या नोंदी देखील त्या तपासल्या जाणार. त्यामुळे काय परिणाम होईल? शिंदे समितीचं कामच हे आहे की जी जरांगे पाटलांनी मागणी केलेली होती की निजामकालीन नोंदी शोधल्या पाहिजेत आणि निजामकाली जर नोंदी असतील तर कुणबीचा दाखला दिला पाहिजे. ही पूर्वीपासूनची प्रोसिजर आहे. त्या नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती स्थापन केलेली आहे. त्याची व्याप्ती देखील वाढवलेली आहे. कुठेही निजामकालीन नोंदी असलेला कुणबी समाजातला वर्ग हा वंचित राहू नये हा त्याच्या मागची भूमिका आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून
निजामकालीन नोंदीला आरक्षण देण्याची भूमिका किंवा कुणबी प्रमाणपत्र देण्याची भूमिका ही आमची आहे. आणि आजच मला असं वाटतं, आजच सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भातली एक सुप्रीम कोर्टातली विंडो जी ओपन झालेली होती त्याची देखील काहीतरी सुनावणी आहे. तिथं देखील आम्ही टिकणारं आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये फार मोठ्या ताकदीनं तिथं काम करतोय. रत्नागिरी जिल्ह्यात साधारण किती नोंदी सापडल्यात आतापर्यंत कुणबी मराठा? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुणबी मराठा या 64 आणि मराठा कुणबी या 58 नोंदी सापडलेल्या आहेत. तर आपले सहकारी सिनियर भुजबळ साहेबांनी शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी केली, बरखास्त करणार की केली? मी याच्यावर अनेकदा सांगितलेलं आहे की शिंदे समिती बरखास्त करायची काहीही आवश्यकता नाही. याचं कारण असं आहे की स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ओबीसी समाजामध्ये जो काही गैरसमज पसरवला जातोय, ओबीसी समाजाचं कुठंही काही हिरावून घेतलं जाणार नाही, त्यांचं आरक्षण कमी केलं जाणार नाही, त्यांच्यावर अन्याय केला जाणार नाही. परंतु शिंदे समिती कशासाठी आहे तर पूर्वीपासून निजामकालीन कुणबी नोंदी घेऊन कुणबी दाखला हे पूर्वीपासून जे देत होते तर त्याच्या शोधण्यासाठी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शिंदे समिती रद्द करावी असं मला काही वाटत नाही, कारण शिंदे समितीतनं वंचित राहिलेल्या घटकाला देखील न्याय मिळणार आहे. नागपूर अधिवेशनात विरोधकांनी जोरदार तयारी केलेली, कसे उत्तर देणार? कधी करत नाही. न, आता पण जनरली काय विषय असतील नागपूर अधिवेशन? शुभेच्छा त्यांना. कोणाला? विरोधकांना हंगामाला शुभेच्छा, हा म्हणजे हंगामा करतील त्यांना शुभेच्छा की माणूस हंगामा कधी करतो किंवा मोठ्यानं कधी बोलतो किंवा आपलंच कधी रेटतो? त्याला शुभेच्छा? ज्यावेळी आपलं कोणच ऐकत नसतं, जनता ऐकत नसते, जनता नाकारत असते, तेव्हा नाकारलेल्या जनतेला आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी काही लोकांचा प्रयत्न असतो. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. सर, या नोंदी प्रकरणात हायकोर्टात जाण्याची शक्यता आहे, एक गट न्यायालयात जातोय. मला असं वाटतं की याच्यावर बाकीचं माझ्याकडनं न बोललेलं चांगलं, कारण मराठा समितीच्या सदस्य म्हणून मी काम करतो एका समितीवर. त्याच्यामुळं ज्या काही गोष्टी असतील त्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही करतोय आणि त्याच्यावर आम्ही ठाम. 24 डिसेंबर पर्यंत जरांगेंच्या मागण्यानुसार होणार आहे हा सगळं प्रकार? 24 तारीख यायची आहे. साहेब, आज बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन, आपल्या भावना काय? ज्या महामानवानं या देशाला संविधान दिलं, घटना दिली आणि ती जगामध्ये लोकप्रिय ठरली, अशी व्यक्ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रत्नागिरी जिल्ह्याशी त्यांचा संबंध होता, याबद्दल आम्हाला गर्व आहे. आणि त्यांनी केलेले संकल्प सरकारनं पुढे घेऊन जावेत हीच आमची इच्छा आहे. साहेब, काही रिसॉर्ट प्रकरणी आपला जो प्रकार त्याच्यामध्ये ठाकरे गटाचे सदानंद कदम यांच्या अडचणी वाढल्या, सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा नकार दिला. काय वाटतं? आता सुप्रीम कोर्टानं नकार दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या वर कसं काय बोलू शकतो मी? एक विषय असा आहे की हिरानंदीच्या प्रकल्पाबद्दल विरोधकांचं काय मत किंवा काय व्यक्तींची गोष्ट वेगळी, पण कुठलंही क्षेत्र असेल तरी हल्ली हिरानंदानीच तंत्रज्ञान पुढे असतात. म्हणजे कोळसा खाण असो, सौर ऊर्जा असो, आपल्या इथे लागलेले पॉवर प्लांट असो, विमानतळ व्यवस्थापन असो, आता हे धारावी पुनर्वसन अदानी अदानी नाही, धारावी पुनर्वसन प्रकल्प, पण सगळीकडे अदानीच कसं काय? नाही, माझं असं म्हणणं की आता मग श्रीलंका सरकारला पण दोष दिला पाहिजे. तो वेगळा विषय, नाही. भारतापुरता विषय. कसं आहे की त्याच्याकडे काहीतरी कॅलिपर असेल म्हणूनच परदेशामध्ये जाऊन सुद्धा श्रीलंकेमध्ये सुद्धा ते काम करत आहेत. याचा अर्थ अदानींचं आज काहीतरी मी वाचलं की अमेरिकेनं जे काही त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप काही लोकांनी केले होते त्याला देखील अमेरिका सरकारनं क्लीन चिट दिलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एखादी व्यक्ती जर मोठी होत असेल, मला याच्यामध्ये इंडिया अलायन्समधलेच एक ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांचं एक वक्तव्य आठवतं त्या निमित्तानं की राजकारण करत असताना उद्योगपतीवर दबाव आणू नका, त्याच्यामध्ये आपली आर्थिक रचना जी आहे ती देखील कोलमडू शकते. हे स्वतः शरद पवार साहेबांनी वक्तव्य केलेलं आहे. मला असं वाटतं की काही लोकांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि अदानींच्या बाबतीमध्ये माझं तर वैयक्तिक असं म्हणणं आहे की अदानी हे काय फक्त एअरपोर्टपुरते मर्यादित राहिलेलं नाही, जगाच्या पातळीवर ते इंडस्ट्रियलिस्ट म्हणून काम करत आहेत, श्रीलंकेमध्ये देखील काम करत आहेत. तर बाकीच्या देशांनी स्वीकारलेले आहेत तेच अदानी इथं काम करत आहेत. आणि अदानींनी केलं तर ते पारदर्शक आहे की नाही हे समोरचे बघू शकतात ना. सर, राज्याचे उद्योगमंत्री म्हणून आपण कार्यरत आहात. उद्योगमंत्री म्हणून आपल्याला कसं वाटतंय, म्हणजे एक पद आपल्याकडे मंत्री म्हणून आल्यावर आपण समाधान मिळालं का? म्हणजे काही लोकांना नोकऱ्या, बेरोजगार. आता मी काम करतोय हे चांगलं करतोय की नाही हे खरं उद्योजकांनी ठरवलं पाहिजे. म्हणून मी सांगितलं की आता जे मागे सांगितलं की अमित शहा साहेबांचा दौरा कदाचित रद्द झाला असेल, पण गडचिरोलीसारख्या ठिकाणी जाऊन गडचिरोलीमधला नक्षलवाद नष्ट होऊन तिथे काम करणारी लोक निर्माण व्हावीत, त्यांना पगार मिळावा, यासाठीचं सरकारमध्ये आम्ही जर काम करतोय
मला असं वाटतं की आम्ही आमच्या ताकदीनं काम करतोय, उद्योजकांना आणण्याचा प्रयत्न करतोय आणि अनेक उद्योजक यावेळी देखील डावसला गेल्यानंतर पूर्वीपेक्षा जास्त MOU यावर्षी देखील डावसमध्ये होतील. साहेब, मेडिकल कॉलेज भविष्यासाठी, इंजिनिअरिंग कॉलेज भविष्यासाठी, पण आपल्या मतदारसंघात हायटेक एसटी शाळा बरीच वर्ष बंद आहे. आपण जरा त्याकडे लक्ष घाला अशी सामान्यांची मागणी आहे, कारण तो सामान्यांचा विषय आहे. झालं हा ना, झालं. काजी साहेब, आपण ज्येष्ठ आहात, आपण थोडी माहिती घेऊन जर प्रश्न हा, विचारले बोला ना. तर तुमच्या मनामध्ये पण संभ्रम राहणार नाही आणि उत्तर देताना माझ्या मनामध्ये पण संभ्रम राहणार नाही. याचं उत्तर ऑलरेडी मी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेले आहेत. ST विभागासाठी MIDCनं 500 कोटी रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. त्या पैशातनं 17 कोटी रुपये नाही, या जिल्ह्यासाठी 70 कोटी रुपये आपण खर्च करतोय आणि आपल्या प्रत्येक जिल्ह्यातलं वर्कशॉप असेल, विश्रामगृह असेल, रत्नागिरीचं रहाटाघर असेल, पालीचं असेल, जाकादेवीचं असेल, रत्नागिरीचं मोठं ST स्टँड असेल, गुहागर असेल, देवरुख असेल, सगळी ST स्टँड आपण चकाचक करतोय. त्याला 70 कोटी रुपये आम्ही दिलेले आहेत. ही कदाचित बातमी आपल्यापर्यंत पोहोचली नसेल किंवा त्या पत्रकार परिषदेला आपण नसाल किंवा माहिती असून सुद्धा दुर्लक्ष करत असाल. 24 साखर पूर्ण होते त्याचं का? टेंडर कधी काढणार? हा, 3 महिने होऊन 24 गेले. काढलं टेंडर. मग तो ठेकेदार कामाला सुरुवात का नाही करत? तू त्याला त्रास देतेस. सर जरांगे पाटील सर, थांबा, सर, थांबा ना. भुजबळ त्रास देत आहे मराठा समाजाला आणि जर त्यांचं पहिलं एक उत्तर माझं द्या देतो. सर, जिल्ह्याचं महत्वाचं. रत्नागिरी जिल्हा हा काही अपवादात्मक जिल्हा नाही की आज पैसे मंजूर झाल्यानंतर उद्या ठेकेदार नेमायचं आणि परवा काम सुरू करायचं. त्याला 30, 45, 15 दिवसाची काहीतरी मुदत असते. तर त्याच्याऐवजी ती टेंडर 15 दिवसात करावी. हे कालच मी माझ्या फाईलवर सही केलेली आहे. त्याची कॉपी पण पाहिजे तर आम्ही पत्रकारांना देऊ शकतो. त्याच्यामुळे ते काम लवकरात लवकर सुरू होईल आणि लवकरात लवकर संपेल. सर, मेरा बंदराचं काम थांबलंय, म्हणजे कालच बातमी होती. काय त्याच्यामध्ये? असलं जातीनिर्या दूध प्रतिबंधक बंधारा किती दिवस थांबलं? आता 6 महिने बंद झाले. कोणी सांगितलं? नाही, हा विचार नाही थांब. किती दिवस थांबलं? 4 8 महिने दिवस थांबलेलं आहे असं. पावसाळ्यात थांबलं. पावसाळ्यामध्ये ते काम बंद होतं आणि त्याच्यासाठी जे टेट्रापॉट तयार करायला होतं ते MIDC मध्ये त्यांची फॅक्टरी आहे, तिथे ते करतात आणि आणून सोडतात. त्याच्यामुळे ते थांबलेलं आहे. काम सुरू होईल. पावसामुळे थांबलं होतं. काजी साहेबांना एकदा घेऊन जा तिथे. पाण्याच्या घराजवळच आहे. 24 तारखेनंतर आम्ही त्याला उत्तर देऊ असं म्हणाले जरांगे पाटील. काय कशाला? भुजबळ त्रास देत आहेत, कुऱ्हाडीची भाषा करतायत, तर आम्ही 24 तारखेनंतर भुजबळाला उत्तर देऊ असं जरांगे पाटील म्हणाले. यामध्ये मंत्री म्हणून माझं असं मत आहे की कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रातली अबाधित राहण्याचं काम हे दोन्ही बाजूचं आहे. त्याच्यामुळं कसं आहे की एखाद्या ठिकाणी वाद भडकवणं फार सोपं आहे, ते मिटवण्याची क्षमता सगळ्यांमध्ये असली पाहिजे. आणि म्हणून मी मनोजजींना देखील विनंती करेन, भुजबळ साहेबांना देखील विनंती करेन की कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही आणि 2 समाजांमध्ये तेढ निर्माण होणार नाही अशा पद्धतीच्या सभा आणि अशा पद्धतीची वक्तव्य झाली पाहिजेत. या मताशी मी आजही ठाम आहे. शुभेच्छा महापरिनिर्वाण दिनाला. नागपूर अधिवेशनाचं काय? आधी मिऱ्यावर जाऊन या. पण ती यादी द्या ना रत्नागिरी शहरातली. आता हे अजून एक महत्वाची गोष्ट आहे. कामं सुरू केली. 17 तारखेला रविवार आहे आणि 17 तारखेला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पुढाकाराने जी कामं रत्नागिरी शहरातली मंजूर झालेली आहेत त्या कामांचा शुभारंभ आपण करतोय. त्याच्यामध्ये रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील रस्ता काँक्रिटीकरण सुरू करणे, मुख्य रस्त्याचं काम आपण सुरू करतोय. सगळ्या रस्त्यांसाठी 100 कोटी रुपयाची तरतूद आहे, ते काम ते आपण सुरू करतोय. रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाची दुरुस्ती सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील आपल्या खालच्या भागातील लोकांचा एक प्रश्न होता, मागणी होती की तिथे एक चांगला स्विमिंग पूल करावा. त्या स्विमिंग पूलसाठी 8 कोटी रुपये दिलेले आहेत. त्याचा कार्यारंभ देखील आदेश दिलेला आहे, त्याचं देखील भूमिपूजन होणार आहे. रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील बाणा सावंत रोड येथील नवी भाजी मार्केट विकसित करणे 2 कोटी रुपयाचं काम आहे. रत्नागिरी हद्दीतील खाऊ गल्ली, जी खाऊ गल्ली आपण गेल्यानंतर थोडंफार सगळ्यांना अस्वच्छ आणि काही असा प्रकार आहेत, तिथे खरे जे मालक आहेत खाऊ गल्लीचे त्यांच्यासाठी 50 लाख रुपये खर्च करून आपण अतिशय सुंदर खाऊ गल्ली बांधतोय. त्याचा देखील कामाचा शुभारंभ होणार आहे. त्याच्यानंतर आपण जिजामाता गार्डनमध्ये गेल्यानंतर जी अशी विस्कळीत झालेली खाऊ गल्ली आहे ती देखील व्यवस्थित करण्यासाठी 50 लाख रुपये दिलेले आहेत, त्याचा देखील शुभारंभ होणार आहे.
त्यानंतर शिवसृष्टीचं काम सुरू झालेलं आहे. रत्नागिरी तेलियाळी येथे 2 कोटी रुपये करून खर्च करून जे उद्यान होतं आहे त्याचा देखील शुभारंभ होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशातला पहिला जो 3D मॅपिंग मल्टीमीडिया शो आहे आणि खुले नाट्यगृह आहे त्याचं भूमिपूजन देखील 20 कोटी रुपयाचा खर्च करून त्या दिवशी होणार आहे. जुने भाजी मार्केट, त्याच्यानंतर छत्रपती आहे थिवा पॅलेस, हे 2 कोटीची 4 कोटीची कामं आहेत, त्यांची निवेदन अजून व्हायची आहेत. मला असं वाटतं की सगळी मिळून 125 कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ 17 तारखेला नगरपालिका करणार आहे. त्याच्यामध्ये देखील नागरिकांनी सामील व्हावं ही मला आपल्यामार्फत त्यांना विनंती करायची. सर, आपल्या मतदारसंघातील महत्त्वाचा विषय- निवडणुकीची तयारी म्हटलं तर ही कसली निवडणूक? नाही सर, आता विकासाची घोडदौड आपल्या सुरू झाली. मतदारसंघातील महत्त्वाचा विषय म्हणजे आपण मोठमोठे गार्डन करताय. या गार्डनांची देखभाल केली जात नाही. 8 नंतर चरस, गांजा ओढणारे मोठ्या प्रमाणावर तिथे असतात. त्याच्यासाठी आपण प्रत्यक्ष काय करायचं? मला जर असं वाटतं की या 8-10 दिवसामध्ये आपण जर बघितलं असेल तर दर रात्री 10 वाजल्यानंतर फ्लाईंग स्क्वॉड येऊन ज्या ज्या ठिकाणी कारवाया होतात तिथं मग काही ठिकाणी अशा पण तक्रारी आलेल्या आहेत की आम्हाला त्रास होतो, पोलिसांचा भोंगा वाजतो, पोलीस काहीतरी बोलतात. आता एकीकडे आपल्याला जर हे करायचं असेल तर पोलिसांना कारवाई देखील करायला दिली पाहिजे. परवा रात्री संसारी उद्यान जे आहे तिथं देखील पोलिसांनी रेड टाकली. आता तिथल्या मुलांची करिअर बात करायची का, याच्यापेक्षा पोलीस स्टेशनला नेऊन त्यांना समज देऊन त्यांच्या पालकांना सांगून सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. पण या बगीचाच्या इथं उद्यानावर आता जिथं झाडं पडणार आहे हे आता सांगून उपयोगाचं नाही. पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीनं कारवाई करतात. पण सर, याला पालक पण जबाबदार ना, पालकांवरच कारवाई करायची, कारण ठराविक वेळेनंतर पालकांवर कारवाई करायची, तुम्ही पालकांना सांगा. चिपळूण नगरपालिकेच्या घरपट्टीच्या बाबतीमध्ये जो काही गैरसमज निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळं काही लोकांनी आंदोलनं करण्याचा निर्णय घेतला आहे, नागरिकांनी रस्त्यावर येण्याचा निर्णय घेतला आहे. मी त्यांना विनंती करतो की अशा पद्धतीची आंदोलनं होऊ नयेत. कारण मी आज सकाळी स्वतः सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन त्या पूर्ण कार्यवाहीला स्थगिती दिलेली आहे. मी स्वतः पालकमंत्री म्हणून चिपळूणला येऊन तिथल्या नागरिकांना सोबत घेऊन त्यांच्या शंका कुशंका दूर करूनच पुढची कार्यवाही होणार आहे. त्याच्यामुळे जनतेच्या भावनांचा विचार करून तिथल्या मुख्याधिकाऱ्यांनी जी कार्यवाही सुरू केली होती त्याला पालकमंत्री या नात्यानं स्थगिती देण्याच्या मी सूचना केलेल्या आहेत. त्याच्यामुळे कुणीही आंदोलन करू नये ही माझी विनंती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.